आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले, सामनामधून राऊतांचे आरोप। संजय राऊतांनी वायफळ बोलू नये, मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे, मला रसद घेण्याची गरज नाही, वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार, सामनाच्या रोखठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलंय, राऊतांची विधानं हास्यास्पद, सामन्यामधल्या रोखठोकवरून मुनगंटीवारांची राऊतांवर टीका। राऊत भ्रमिष्ट अवस्थेमध्ये रोखठोक लिहित असावेत, 2019 मध्ये राऊतांकडून मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न, एक रोखठोक त्यावर सुद्धा लिहावं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा। अजितदादांचे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून शिंदेंकडून प्रयत्न, शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये 25 ते 30 कोटी रुपये वाटले, सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचे आरोप। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांचा मोठा दावा। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं उघड, दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसानंतर उघड, दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवारांचं पत्र व्हायरल, मंत्री महोदयांकडून नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव, पत्रामध्ये एका मंत्र्यावर आरोप। भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली, भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका, रोहित पवारांचा थेट तानाजी सावंतांवर निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का, धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा, धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद, मवियाचे उमेदवार करण पवार यांची माहिती, तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुजोरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी, पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीही उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी, सहयोग निवासस्थानी अजित पवारांचा जनता दरबार। सांगलीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन, लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याची मागणी, भाजपा आमदार नितेश राणे टी राजा मोर्चामध्ये सहभागी होणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार, आरोपी भावेश भिंडेला किल्ला कोर्टामध्ये हजर केलं जाणार। नाशिकच्या मालेगावात शिक्षक आणि पदवीधर निवडणूक घोषित होताच उत्सुक उमेदवारांच्या हालचालींना वेग, मालेगावमध्ये शिक्षकांच्या बैठकांना वेग। धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल, दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अद्याप टँकर नाही, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी। नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या उन्हामध्ये पाण्यासाठी पायपीट, कामं सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत। धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ, टँकरमध्ये पाईप टाकून पाण्यासाठी नागरिकांची रस्सीखेच। परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक, जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठाक। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक, तलावातील पाण्यावर 14 वाड्यांमधील नागरिक अवलंबून। जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढल्यानं पाणी टंचाई, भुसावळ बोदवड परिसरामध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त। जळगाव जिल्ह्यामधल्या हातनूर धरणाचे आवर्तन तापी नदीच्या भुसावळच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं, पालिका प्रशासनाकडून पाण्याचं नियोजन करण्यात येणार। बीड जिल्ह्यामधल्या सौदाना गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट, 1400 लोकसंख्या असलेल्या गावाला केवळ 20,000 लिटर पाणी पुरवठा वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। धाराशिवमध्ये दिवसरात्र पिण्याच्या पाण्याची भटकंती, घोडभर पाण्यासाठी रात्रीही नागरिकांची धडपड। अमरावतीमध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका, तापमान वाढीमुळे संत्र झाडावरून पडण्यास सुरुवात, शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकटाचा डोंगर। परभणीमध्ये पाणी संकटामध्ये जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या संख्येमध्ये वाढ, 104 विहिरी अधिग्रहित, स्थिती आणखी बिकट होण्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचला, जिल्ह्यामधील 172 प्रकल्पांमध्ये सरासरी 17.83% जलसाठा शिल्लक। नांदेडमध्ये पाण्यासाठी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ, 2 हंडे पाण्यासाठी महिला सकाळपासून रांगेत। नांदेडच्या कौठामध्ये पाणी टंचाई, अनेक दिवसांपासून गावात पाणी पुरवठा नाही, तर अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे नळाला पाणी नाही। विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता, काल अकोल्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद, तर दुपारी कामं टाळण्याचं नागरिकांना आवाहन।
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता. तापमानाचा पारा वाढल्यानं क्रांती चौक परिसरात वाहतूक विरळ. मालेगाव शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला. शहरामध्ये 43 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाशिम जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. उष्मा लाटेपासून मजुरांचं रक्षण व्हावं यासाठी सास संस्थेकडून शेले वाटप. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 15 तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन चमूंना अत्यावश्यक साहित्याचं वाटप. आपत्ती व्यवस्थापन दलाला संरक्षण देण्याचा प्रयत्न. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. धाराशिवच्या येवती गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळी पिकांचं नुकसान. टँकरनं पाणी आणून बाग जगवली, मात्र वादळी वाऱ्यामुळे बागेचं नुकसान. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. केळी बागा भुईसपाट तर अनेक घरांची पडझड. आमदार चंद्रकांत पाटलांकडून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश. बीडच्या परळीमधील बोधेगाव लघु प्रकल्पामध्ये 30% पाणीसाठा शिल्लक. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. अंबाजोगाई वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि पावसामुळे घरांचं नुकसान. घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील साहित्याचं नुकसान. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यानं पिकांचं नुकसान. जोरदार वाऱ्यामुळे येडशी भागामध्ये झाडं उन्मळून पडली. कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे आदेश. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. राज्यामध्ये यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार. कापसाच्या लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारीला अवघा 1700 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. प्रति क्विंटल मागे शेतकऱ्याचं 1100 ते 1200 रुपयांचं नुकसान. नाफेडमार्फत ज्वारी खरेदी करावी, शेतकऱ्यांची सरकारला मागणी. बीडच्या परळीमध्ये शेतकरी महिलेकडून झेंडूच्या फुलांची शेती. नाविन्य प्रयोगातून महिलेला आर्थिक मदत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्री विरोधात कृषी विभाग सज्ज. बोगस खतं आणि बियाणं विकल्यास परवाना रद्द होणार. कृषी विभागाचा थेट इशारा. कारवाईसाठी 10 भरारी पथकं तैनात. जळगावातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत आढावा बैठक. सभापतींनी बाजार समितीचा लेखाजोखा मांडला. जळगावच्या बोदवडमधील लोणवाडीमधील पाणंद रस्त्यांची दुरवस्था. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. दुष्काळामुळे 5,07,961 विद्यार्थ्यांचं 23.9 कोटी रुपये परीक्षा शुल्क माफ. छत्रपती संभाजीनगरच्या 1,23,799 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. मंजूर रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होणार. विभागीय आयुक्तांची माहिती. धाराशिवच्या उमरगामध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. शिवाजी बापू मोहिते मृत शेतकऱ्याचं नाव. 10वीचे विद्यार्थी ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय. 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार. सोन्याच्या भावामध्ये 3 दिवसामध्ये 2200 रुपयांची घट. प्रति तोळा सोनं 72,200 रुपयांवर तर चांदी 93,500 रुपयांवर. मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरात लेनवर वाहतूक कोंडी. घोडबंदर वर्सोवा ब्रिज ते विरार खानिविले टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निसर्गानुभव मोहिमेमध्ये 5,069 वन्य प्राण्यांची नोंद. कोअर बफर क्षेत्रामध्ये आढळले 55 वाघ आणि 17 बिबटे. उलगड्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये निसर्ग अनुभवताना वन्यजीवांचं दर्शन. वाढत्या गरमीमध्ये अस्वलानं घेतला पाण्यामध्ये डुंबड्याचा आनंद. भंडाऱ्यामध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील रोजगारातही वाढ. चंद्रपूरच्या दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीमध्ये अस्वलांचा मुक्त संचार. अस्वलाच्या वावरामुळे कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण. रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीमुळे सुंदर आरास. गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मंदिरामध्ये दाखल. 3 जून रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये संवाद दौरा. सुमित नवलकार मित्र परिवाराचा उपक्रम. पुण्यात दगडूशेठच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. संकष्टी चतुर्थीमुळे नागरिक दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. बुलढाण्यामध्ये संत चोखोबाराय यांचा पुण्यतिथी महोत्सव. महोत्सवाच्या निमित्तानं भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कामध्ये 10 ते 15% वाढ. नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा.
नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार. इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा. आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार. नाशिक मनपाचा होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल तातडीनं राज्य सरकारला सादर. महापालिकेकडून 863 होर्डिंग्जधारकांना उपाययोजना करण्याचे निर्देश. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वाकडमधील रूफटॉप हॉटेलवर कारवाई. भुजबळ चौकातील अनधिकृत रूफटॉप हॉटेल स्पाइस फॅक्टरी आणि ॲब्सोल्यूट बार्बिक्यू पाडण्यात आलं. बुलडाण्यामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पालिका कर्मचारी आल्यानं व्यावसायिक आक्रमक. जयस्तंभ चौकामध्ये गोंधळ. आंबा विक्रेत्या महिलांनी रस्त्यावरच आंबे फेकले. बुलडाण्याच्या शेगावमध्ये जुगार खेळतानाचे व्हिडिओ. एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांचा हा जुगाराचा डाव. पोलिसांचं दुर्लक्ष.